घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 2 ऑक्टोबरच्या भागामध्ये सौमित्र सांगत असतो, मिलॉर्ड, या बाईला कठोरातली कठोर शिक्षा मिळावी. सगळ्यांना फसवलेलं आहे. घरच्यांना, नवऱ्याला, या सगळ्यांना फसवून हिने फक्त कुरघोडी करण्याचीच कामं केलेली आहेत. त्यामुळे मी कोर्टाला विनंती करतो, माझ्याकडचे पुरावे पाहिल्यावरती या बाईला जितकी कठोर शिक्षा देता येईल तितकी कठोर शिक्षा द्यावी, असं म्हणत आता इकडे सौमित्रने कोर्टासमोर आर्ग्युमेंट केलेली आहे. इकडे आता ऐश्वर्या विचार करायला लागते, आत्ता जर का हे पुरावे सौमित्रने समोर आणले तर माझं काही खरं नाहीये. काय करू असा विचार ती करत असते आणि मला काहीतरी करायलाच पाहिजे. त्याशिवाय माझं आता इकडे काही निभाव लागणार नाही, असं म्हणत ती आता स्वतः इकडे बेशुद्ध पडण्यासाठी तयार होते आणि त्यानंतर त्या कटघऱ्यामध्ये ती तिकडे बेशुद्ध पडते, जेणेकरून आत्ता पुरावे सादर होऊ नयेत आणि काहीही करून तिला आता वेळ मिळावा. ऐश्वर्या खाली पडल्यावर ती सगळेजण ऐश्वर्या काय झालं असं म्हणत धावत पळत ऐश्वर्याकडे यायला लागतात आणि त्यानंतर मग आता इकडे धर्माधिकारी वकील म्हणायला लागतात, मिलॉर्ड, बघितलं त्यांच्यावरती इतकं प्रेशर आणलं गेलंय की त्या आता इकडे बेशुद्ध पडलेल्या आहेत. काय चाललंय काय हे सगळं, असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळेजण ऐश्वर्याला उचलण्यासाठी येतात आणि धर्माधिकारी हा चान्स घेतात आणि मला वाटतं की आत्ता त्यांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे कोर्टाचं काम सध्या तहकूब करण्यात यावं असं सांगायला लागतात. त्यावरती आता जज साहेब म्हणतात, ठीक आहे मिस्टर सौमित्र, तुम्ही जे काही पुरावे आहेत ते पुरावे उद्या सादर करावे. आत्ता सध्या कोर्टाची कार्यवाही थांबवण्यात येत आहे. यावरती सौमित्र म्हणतो, ओके मिलॉर्ड. आणि त्यानंतर मग जे सौमित्राकडे पुरावे आहेत ते कोर्टामध्ये दाखवण्याच्या ऐवजी सौमित्र आता इकडे ते पुरावे लगेचच आता आपल्याकडे ठेवून देतो, जेणेकरून ते त्याला उद्या दाखवता येतील. तोपर्यंत ऐश्वर्या नाटक करायला लागते, चला बरं झालं, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला निदान थोडा तरी वेळ मिळालेला आहे हे सगळं करण्यासाठी. आणि त्यानंतर मग आता कोर्टाचं काम तहकूब होतं. तोपर्यंत आपल्याला सीन दाखवला जातो, तो म्हणजे आता इकडे लता आणि मायाचा. इकडे लता सांगत असते, का रे बाबा, का मला इकडे ठेवलेलं आहेस तू मला का हे डांबून ठेवलेस, मला माझ्या जानकीकडे जाऊ दे. यावरती मग आता तो माणूस सांगतो, तुला तुझ्या जानकीकडे जायची घाई लागली ना, पण तुझी जानकी तर आता कोर्टामध्ये अडकलेली आहे. तिला कोर्टामध्ये दोषी सिद्ध करण्यात येणार आहे. कोर्टाचा निकाल आता लवकरच लागेल. यावरती लता म्हणते, नाही, माझी जानकी निर्दोष आहे. यावरती तो किडनॅपर सांगायला लागतो, तुझी जानकी निर्दोष आहे किंवा नाही यापेक्षा जास्त आता तुझ्या जानकीला किती आणि कशी शिक्षा होणार आहे हे जास्त महत्वाचं आहे. आता काही तुझी जानकी वाचत नाही ही गोष्ट लक्षात ठेव, कारण आता कोर्टामध्ये सिद्ध होणार आहे की तिनेच तुझा खून केलाय. यावरती लता चिडते आणि का का माझ्या जानकीच्या मागे लागलायस, तुला जे काही करायचंय ते तू माझं कर ना, ती खरी आहे, तिला का हे सगळं करतोयस. पण माझा देवावरती विश्वास आहे, काही झालं तरी सुद्धा माझ्या जानकीला देव काही होऊ देणार नाहीये. तुमच्यासारख्या नराधमाचा खेळ लवकरात लवकर संपणार, असं आता ते म्हणायला लागते. यावरती आता इकडे चिडलेला किडनॅपर म्हणायला लागतो, हे बघ, तू जास्त टिवटिव करू नकोस, इथे तुलाच तुझा आता लगेच संपवून टाकीन, त्यामुळे शांत बसायचं आहे. इकडे तोपर्यंत बिचारी लता आणि माया या दोघींना सुटकेचा काही मार्गच दिसत नसतो आणि तो किडनॅपर आता इकडे दिवसेंदिवस लता आणि माया यांच्यावरचा टॉर्चर आता वाढवतच चाललेला असतो. बरं, हे सगळं चालू असताना घरी आता सगळेजण कौतुक करत असतात, ते म्हणजे जानकीचं. आणि त्यानंतर मग आता इकडे सांगत असते, म्हणजे सगळं हे प्रकरण चालू असतं ते कोर्टात घडलं त्याच्यावर चर्चा चालू असते आणि नानासाहेब म्हणतात, या ऐश्वर्याने बघितलं की आपल्याला हे आपल्या बाजूने नाहीये, निकाल लागत आहे म्हणून कोर्टामध्ये चक्कर येऊन पडण्याचं नाटक केलंय, बस, बाकी काही नाहीये. ही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी मुलगी आहे. हिला काही नाहीये. आपलं हे नाटक करणं एवढंच जमतं, ते काही नाहीये. उद्या कोर्टात पुरावे एकदा सादर करायचे आणि मग संपवून टाकायचं. यावरती जानकी म्हणते, तिने कितीही नाटकं केली तरी सुद्धा सौमित्र भाऊजींकडे पुरावे असल्या कारणाने तिला आता कुणीही वाचवू शकत नाहीये. असं म्हणत असताना मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, सुमित्रा, अगं ती नाटकीच एक नंबरची आहे. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, सारंग, तुम्हाला माहितीये का दादानी काय काय आणि कशी कशी आर्ग्युमेंट केली कोर्टात, ते कोर्टामध्ये एक एक धाड धाड करत जानकी बहिणीला निर्दोष सोडवण्यासाठी दादा काय लढत होता. आणि आता एकदा उद्या पुरावे सादर केले की संपलं, जानकी बहिणी निर्दोष सुटली म्हणूनच समजा. यावरती ऋषिकेश म्हणतो, हो, आता जानकीला कुणीही दोषी ठरवू शकत नाहीये किंवा आता जानकीला कुणीही अडकवू शकत नाहीये. सौमित्राने जी काही कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलेली आहे ना, एकदम जबरदस्त आर्ग्युमेंट केली. असं म्हणत असताना सगळेच जण आता सौमित्राचं कौतुक करत असतात आणि उद्याच्या दिवसाला इकडे ऐश्वर्या अडकणार म्हणजे अडकणार असं सगळ्यांचं ठाम मत असतं. सौमित्र म्हणतो, आज पुरावे सादर करता नाही आले, तिने आजचं मरण उद्यावरती टाकले, पण म्हणून काय झालं,
तिला आता मी काही केल्यास सोडणार नाहीये असं म्हणत सौमित्र आता दुसऱ्या दिवशीची वाट पाहत असतो, जेणेकरून ते पुरावे सादर करून सौमित्र आता इकडे तिला अडकवू शकेल. त्यावरती जानकी सांगत असते, मला ठाम विश्वास आहे सौमित्र भाऊजी त्या ऐश्वर्याला बरोबर धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच. उद्या एकदा सगळं क्लिअर होऊन जाणार आहे. सगळेजण खूपच खुश असतात, तर इकडे ऐश्वर्या मात्र आता जास्तच उदास असते आणि ऐश्वर्या या सगळ्यामध्ये इकडे आता सांगत असते, डॅडा आजचं मरण तर मी टाळलंय. मी आज कोर्टामध्ये आता हे केलेलं आहे की म्हणजे ते वेळ मागून घेतलाय, पण उद्या जर का त्यांनी पुरावे सादर केले तर माझं काही खरं नाहीये. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं, सयाजीराव काही होणार नाहीये, अजिबात काळजी करू नकोस. काही झालं तरी सुद्धा उद्या तो कोर्टामध्ये पुरावे सादर करू शकणार नाहीये. काय करतोय तो कोर्टात पुरावे सादर, मी बघतो ना असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते, म्हणजे काय करणार मग तुम्ही डॅडा. यावरती सयाजीराव म्हणतात, उद्या तो कोर्टामध्ये पोहोचेल, पण पोहोचला तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचे पुरावे सादर करू शकणार नाही, याची काळजी आपण घ्यायची आहे. असं म्हटल्यावरती या दोघांचा एक वेगळाच प्लॅन चालू असतो आणि या दोघांच्या प्लॅनमध्ये आता मात्र एक वेगळीच त्यांनी योजना केलेली असते. आता अवंतिकाला किडनॅप करून सौमित्राला आता पूर्णपणे ब्लॅकमेल करायचं की काही झालं तरी सुद्धा सौमित्र या सगळ्यामध्ये आता अडकला पाहिजे आणि त्याने कुठच्याही परिस्थितीमध्ये पुरावे द्यायचे नाहीत. त्यावरती सयाजीराव म्हणतात, तू चिंता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा सौमित्र कोर्टात तर पोहोचेल, पण कोर्टात पोहोचून तो पुरावे देण्याच्या लायकीचा राहणार नाही, याची काळजी आता आपण घ्यायची आहे. तू चिंता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा आता इकडे आपल्याला कोर्टामध्ये त्याला पोहोचू द्यायचं नाहीये. तितक्यात अवंतिकाला कॉल येतो, तो म्हणजे आता एका व्यक्तीचा, आणि ती व्यक्ती अवंतिकाला सांगायला लागते की तुमच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ते रस्त्यावरती तिकडे कुठेतरी पडलेत. असं म्हटल्यावरती त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले असं अवंतिकाला सांगण्यात येतं. मग तोपर्यंत तिकडे सौमित्र येतो आणि काय झालं अवंतिका, तू का अशी चिंतेमध्ये आहेस असं तिला विचारायला लागतो. त्यावरती अवंतिका म्हणते, सौमी खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. यावरती सौमित्र म्हणतो, काय झालं तरी काय. यावरती अवंतिका सांगायला लागते, सौमित्र डॅडांचा काहीतरी मेजर अपघात झालेला आहे, आपण तोपर्यंत लगेचच त्यांना भेटायला जाऊया का. चल लवकर आपण जाऊया असं ती म्हणायला लागते. त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो, सौमित्र तू चिंता करू नकोस, चल आपण ताबडतोब निघूया. असं म्हणत ते दोघं जण रात्रीत आता इकडे शोधण्यासाठी किंवा डॅडांना भेटण्यासाठी अवंतिकाच्या निघतात आणि त्यावेळेला इकडे सयाजीरावांचा प्लॅन चालू होतो. तोपर्यंत आता मात्र ऋषिकेश सांगत असतो, जानकी तू बिलकुल चिंता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इकडे तू आणि तुझं सगळं सुखरूप होणार आहे आणि उद्या आता हे सगळं संपणार. काही झालं तरी सुद्धा उद्याच्या दिवसाचा निकाल आता लागणारच आहे. काही झालं तरी सुद्धा तुझी आई उद्या म्हणजे तुझ्या आईचा पण निकाल लागेल. यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते, म्हणजे निकाल तर लागेल, मला सौमित्र भाऊजी निर्दोष सुद्धा सोडवतील, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये माझी आई मला सापडेल ना. यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो, तू चिंता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा तुझी आई तुला सापडेल. आणि खरं सांगू का, माझं मन सांगते की काही झालं तरी सुद्धा तुझी आई जिवंत असणार आहे. यावरती मग आता जानकी सांगते, खरंच मला काहीच कळत नाहीये. काही झालं तरी सुद्धा माझ्या आईला मला एकदा डोळे भरून पाहायचं आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, तू चिंता करू नकोस, तुझ्या आईला काही होणार नाहीये. माझं मन सांगते की तुझी आई आता इकडे सुखरूप असणार आहे. तितक्यात तिथे सुमित्रा येते आणि ती सांगायला लागते, बरोबर आहे, तुझी ती आई तर भेटणार आहे, पण तुझी ही आई सुद्धा आहे की नाही, ही आई सुद्धा आता तुझ्यावरती तितकंच प्रेम करते आणि त्यामुळे चिंता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता या आईचं म्हणणं तू ऐकणार नाहीयेस का. या आईचं म्हणणं ऐक, खाऊन घे. जोपर्यंत तू खाऊन घेत नाहीयेस तोपर्यंत तुला आता बरं वाटणार नाहीये. तुला जर का लवकरात लवकर बरं होऊन कोर्टाची केस लढायची असेल तर मात्र या सगळ्यामध्ये तुला आता बरं व्हायला पाहिजे. खाऊन घे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे खाण्यासाठी तयार होते जानकी आणि त्यावेळेला सुमित्रा तिला सांगायला लागते, हे बघ, तू जास्त काळजी करू नकोस, सगळं आता व्यवस्थित होणार आहे असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग आता सुमित्रा सांगते, एक आई तुझ्या जवळ आहे की नाही, त्यामुळे चिंता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा तुझी आई मिळणार म्हणजे मिळणार. असं म्हटल्यावर ती जानकी सांगायला लागते, हो आई, तुम्ही बोललात ना
तर नक्कीच मला माझी आई मिळणार याची मला खात्री आहे. मग आता सुमित्रा जानकीला भरवते आणि खाण्याची हेळसांड करायची नाही असं आता ठोकून सांगायला लागते. बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत इकडे आता सौमित्र आणि अवंतिका आता आपल्या वडिलांना भेटायला चाललेले असताना त्यांच्या गाडीच्या समोर एक माणूस पडलेला असतो. ज्यावेळेला त्यांच्या गाडीच्या समोर आता एक माणूस पडलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे या दोघांची गाडी थांबते. ज्या वेळेला दोघांची गाडी थांबते मग आता दोघ जण खाली उतरतात. त्यावेळेला अवंतिका सांगायला ते सौमी त्याला गरज असेल माणसाची म्हणजे त्याला गरज असेल मदतीची आपण जाऊन बघूया का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच दोघ जण खाली उतरतात. ज्या वेळेला दोघ जण खाली उतरतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे दोघ जण खाली यायला लागतात की कोणाला मदत पाहिजे का काय पाहिजे का म्हणून खाली उतरल्यावरती लगेचच तो आता सौमित्र त्या माणसाकडे येतो आणि ओ दादा काय झालं असं त्याला म्हणायला लागतो. पण त्याच वेळेला मग आता लगेचच तो माणूस उलटा फिरतो आणि हसायला लागतो आणि हे सगळं होत असताना मग तोपर्यंत इकडे आता सयाजीराव बंदूक रोखून अवंतिकाकडे असतात आणि त्यावेळेला सौमित्र चिडतो काय चाललंय सोडा तिला. यावरती मग आता सयाजीराव सांगायला लागतात हे बघ तुझा आवाज जरा कमी कर तुझा आवाज कमी कर कारण काही झालं तरी सुद्धा हे बघ ही माझ्या बंदुकीच्या नोकेवरती आहे आणि जर का तुझा आवाज तिकडे वाढला तर माझी बंदूक चालेल आणि मग मात्र हिला कोणी वाचवू शकणार नाहीये समजतंय लांब हो. असं म्हणत सयाजीराव आता इकडे सौमित्राला सांगतात की जर का तुला तुझी बायको सुखरूप हवी असेल तर तुला सगळे पुरावे माझ्याकडे द्यावे लागतील. काही झालं तरी सुद्धा हे सगळे पुरावे आता तू माझ्या ताब्यात दे तर आणि तरच तुझी बायको वाचेल. असं म्हटल्यावरती आता इकडे अवंतिका ओरडायला लागते सौमी माझी काळजी करू नकोस तू हे पुरावे यांच्या ताब्यात देऊ नकोस. यांनी माझं काही केलं तरी सुद्धा चालेल पण तू हे पुरावे अजिबात ताब्यात देऊ नकोस. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सौमित्र सांगायला लागतो अवंतिका तू काळजी करू नकोस. यावरती ऐश्वर्या म्हणते तुला सांगितलं ना एकदा जेवढं सांगितलंय तेवढं करायचं मला उद्याच्या उद्या पुरावे द्यायचे. यावरती तोपर्यंत अवंतिका आमच्या ताब्यात राहील असं सांगितलं जातं. त्यावरती मग आता लगेचच सौमित्र म्हणतो अवंतिकाला काही करू नका मी उद्या उद्या काही झालं तरी सुद्धा तुम्हाला पुरावे देतो. असं म्हटल्यावरती मग आता अवंतिकाला किडनॅप करून सयाजीराव आणि ऐश्वर्या नीचपणाचा कळस गाठलेला असतो त्यांनी. काही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याला किडनॅप करायचं आणि सौमित्रकडून पुरावे घ्यायचे हा त्यांचा घाणेरडा प्लॅन असतो. बरं हे सगळं चालू असताना मग आता तिला किडनॅप करून घेऊन जाण्यात येतं आणि त्यानंतर मग आता इकडे जानकी आणि सुमित्रा हे दोघी जणी वाट पाहत असतात की अजून सौमित्र आणि अवंतिका का आले नाहीत. त्यावरती आता इकडे सुमित्रा सांगत असते काय ग अगं ते किती वेळ झाला आलेच नाहीत. यावरती जानकी म्हणते हो आई आणि मी त्यांना कॉल करते आहे ना तर कॉल सुद्धा काही लागत नाहीये काहीच कळत नाहीये बराच वेळ झाला आणि असं कधी ते करत नाहीत. त्यांनी कळवलं असतं ना काही प्रॉब्लेम असता तर. असं म्हणत जानकी आणि सुमित्रा या दोघी जणी बोलत असतात पण त्याच वेळेला इकडे आता एकटा सौमित्र येतो. सौमित्रला एकट्याला पाहिल्यावरती जानकी म्हणते काय झालं भाऊजी म्हणजे अवंतिका कुठे आहे. त्यावरती सौमित्र विचार करतो आधीच घरातलं वातावरण खराब आहे आणि त्यानंतर जर का आता आपण इकडे काही बोललो तर उगाचच या सगळ्यामध्ये आता गोंधळ होईल. त्यामुळे तो म्हणतो नाही म्हणजे अवंतिका तिच्या वडिलांच्या इकडे थांबले बस बाकी काही नाहीये. त्यावरती जानकीला आता इकडे सौमित्रचं बोलणं वागणं हे जरा सस्पिशियस वाटायला लागतं आणि ती म्हणते खरंच ना भाऊजी काही प्रॉब्लेम नाहीये ना. यावरती तो म्हणतो नाही नाही काही प्रॉब्लेम तर नाहीये म्हणजे अवंतिका तिच्या जरा आईकडे थांबले. यावरती मग आता इकडे तो सांगायला लागते ठीक आहे अवंतिकाला थांबू दे पण आता तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. यावरती तो म्हणतो नाही वहिनी मी टेन्शनमध्ये वगैरे काही नाहीये मी जरा माझ्या रूममध्ये जातो आणि आराम करतो. असं म्हणत सौमित्र आपल्या रूममध्ये निघून जातो. ज्या वेळेला सौमित्र आपल्या रूममध्ये निघून जातो त्यावेळेला जानकीच्या डोक्यात एक गोष्ट लक्षात येते की नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे आता सौमित्र भाऊजी माझ्यापासून काहीतरी लपवतायत. काय लपवतायत म्हणजे काहीतरी खोटं बोलतायत इतकं मात्र नक्की कारण त्यांचे डोळेच मला सांगतायत ना. असं म्हणत जानकी आता इकडे विचार करत असते पण सौमित्रच्या डोक्यामध्ये फक्त अवंतिकाला कसं आणि काय वाचवणं हेच त्याच्या डोक्यात चालू असतं. काय करायचं आहे कसे पुरावे द्यायचे मग पुरावे दिले तर जानकी बहिणीचं काय होणार आहे त्याला काही कळत नसतं आणि या सगळ्यामुळे आता इकडे तो खूपच घाबरलेला असतो आणि तो आपल्या रूममध्ये निघून जातो. पण ही नोटीस आता हुशार जानकी ही नोटीस करते आणि ती विचार करते की नाही काही झालं तरी आता गडबड काहीतरी आहे पण काय गडबड आहे ती काही कळत नाहीये. सौमित्र रूममध्ये निघून जातो आणि जानकी गडबड काय शोधायचं ठरवते. आता दुसऱ्या दिवशी कोर्टाचा दिवस असतो आणि त्यावेळेला मग आता सतत जानकीच्या डोक्यामध्ये हेच असतं की काल सौमित्र भाऊजी कुठे गेले होते आणि काल त्यांच्यासोबत काय घडलं होतं ते. असा विचार करत असताना ऋषिकेश म्हणतो जानकी काय चाललंय
कसला विचार करत आहेस असं तो विचारायला लागतो. त्यावरती जानकी म्हणते, नाही ऋषिकेश, काही नाही, मला न काहीच कळत नाहीये की सगळं कसं होणार, काय होणार. ऋषिकेश म्हणतो, तू इतकी चिंता करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे. आज कोर्टाचा निकाल आता तुझ्याच बाजूने लागणार आहे, तू बिलकुल चिंता करू नकोस असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच ती सांगायला लागते, हो पण तरी सुद्धा माझ्या मनामध्ये एक वेगळीच रुखरुख लागून राहिली, का कुणास ठाऊक, पण आता मन माझं घाबरं झालंय. यावरती मग आता लगेचच तो सांगतो, हे बघ, तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, काही झालं तरी सुद्धा माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नकोस. सौमित्रावरती विश्वास आहे ना, सौमित्र या सगळ्यामधून तुला सोडवणार. जानकी म्हणते, हो मला त्यांच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावरतीच तर मी इथपर्यंत आलेली आहे. पण तरी सुद्धा मनामध्ये एक वेगळंच काहूर माजलेलं आहे आणि ते काय कसं हे काही मात्र कळत नाहीये. त्यावरती सौमित्र म्हणतो, सगळा भार आता देवावरती सोपवून टाक आणि तू निश्चिंतपणाने राहा. इकडे तोपर्यंत दुसऱ्या दिवशी कोर्टाचा आता इकडे कोर्टाची तारीख असते. ज्यावेळेला कोर्टाची तारीख असते त्यावेळेला मग आता सौमित्र ते पुरावे घेऊन ऐश्वर्याकडे पोहोचतो. ज्यावेळेला सौमित्र पुरावे घेऊन पोहोचतो त्यावेळेला ऐश्वर्या म्हणते, सगळे पुरावे आहेत ना, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कोर्टामध्ये जर का माझ्या विरोधात साक्ष देण्याचा तू प्रयत्न केलास ना सौमित्र, तर मात्र तुझं काही खरं नाहीये, कारण अजूनही अवंतिका माझ्याच ताब्यात आहे. त्यामुळे कोर्टामध्ये तू आता मला न दिलेला पुरावा द्यायचा प्रयत्न करू नकोस, कारण असा प्रयत्न तुझ्यावरती भारी पडू शकतो. तुला या सगळ्यामध्ये मी आता आयुष्यभराचं अडकवेन, अवंतिकाला आयुष्यभराची संपवून टाकेन. त्यामुळे त्यामुळे जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाहीये तोपर्यंत आता इकडे अवंतिका माझ्या सोबत राहणार असं ती म्हणायला लागते. बरं, हे सगळं चालू असताना मग ती निघून जाते आणि आता सौमित्र विचार करायला लागतो, नाही नाही, काही झालं तरी कोर्टामध्ये आता जज साहेब सांगायला लागतात, की ॲडव्होकेट सौमित्र रणदिवे, तुम्ही आता जे काल पुरावे सादर करणार होतात ते पुरावे तुम्ही आता आज सादर करा. यावरती मग आता सौमित्र उठतो. फक्त पुरावे सादर करून जानकीला निर्दोष सोडवणं इतकंच काम बाकी असताना आता इकडे सौमित्र मात्र गडबडलेला असतो आणि त्यानंतर तो सांगतो, मिलॉर्ड मला माफ करा, माझ्याकडे असे कोणतेही पुरावे नाहीयेत. आता जानकीला मोठा धक्का बसतो, की नक्की आता सौमित्र भाऊजींना काय बोलायचंय, असं का ते बोलतायत हे काही तिला कळत नसतं. आणि त्यानंतर मग आता जानकी सांगायला लागते, की हे काय चाललंय, म्हणजे सौमित्र भाऊजींकडे तिलाच डाऊट आलेला असतो, की काहीतरी गडबड आहे. सौमित्र भाऊजी सगळ्यांपासून लपवतायत, पण ते काय लपवतात आणि अवंतिका गायब आहे म्हणजे तिला साधारण अंदाज आलेला आहे. आता खरंच ऐश्वर्याचा हा प्लॅन यशस्वी होणार आहे का, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.